उत्तर हवं आहे की उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख म्हणून महाविकास आघाडीमध्ये एकमत होईल? मला बघा याच्यावरती अजून हे या कुठून बातम्या येतात मला माहीत नाही. अशा कोणत्या विषयावर महाविकास आघाडी चर्चा झालेली नाही. माननीय उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री होते, शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत, शिवसेनेसारख्या पक्षाचे ते पक्षप्रमुख आहेत आणि ते तर महाविकास आघाडीचा प्रचार जी जान से करतात ना, लोकसभेत आपण पाहिलं असेल. त्याच्यामुळे अशी काही पदं असतील का भविष्यात ते आता उद्यानंतर ठरेल. राऊत साहेब, महाविकास आघाडीकडून महायुतीकडे येऊया आपण. महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सो त्यांचा चेहरा आहे अजित पवार उपमुख्यमंत्री, यांची अलीकडच्या काळातली जी विधानं आहेत ती आश्चर्यात टाकणारी आहेत. अलीकडे त्यांनी विधान केलं की सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रा पवार यांना लढवून चूक झाली. आज त्यांचं असं म्हणणं आहे की आपण साधारण 6 ते 7 निवडणुका लढलो, निवडणुका जिंकलो, आता काही रस नाही. त्यामुळे जय पवार हे बारामतीत उमेदवार असतील अशी चर्चा आपसुकच सुरू झाली आहे. अजित पवार हे आता महाविकास आघाडीत नाहीत. अजित पवार जेव्हा महाविकास आघाडीत होते आणि ते उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री होते तेव्हा ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे खंदे सहकारी होते. म्हणजे अनेक भार त्यांनी पेललेले आहेत असं आम्हाला उद्धवजी सांगायचे. उद्धवजी आम्हाला सांगायचे की अजित पवार असल्यामुळे मला एक ताकद आहे त्या मंत्रिमंडळामध्ये, खमक्या माणूस आहे, अनेक गोष्टी रेटून देतो. हे सत्य आहे आणि आम्ही त्याचं कौतुक केलेलंच आहे. पण आता त्यांनी भूमिका बदललेली आहे, विचारसरणी बदललेली आहे. ते अशा लोकांच्या मांडीला लावून बसलेले आहेत ज्यांनी महाराष्ट्र लुटण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यांनी पक्ष सोडला, त्यांना अमित शहानी म्हणजे अहमद शाह अब्दाली वगैरे लोकांनी त्यांना मूळ पक्ष त्यांच्या ताब्यात दिला, जसा शिंदेना दिला. तरीसुद्धा त्यांना काय घड्याळाच्या चिन्हावर असून सुद्धा काय फार यश प्राप्त झालं नाही. एखाद दुसरी जागा त्यांना मिळाली आहे रायगडची. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आपलं राजकारण फसतं आहे किंवा आपण अधिक पुढचं पाऊल टाकलं तर अधिक फसू शकेल आणि आपलं इतके वर्ष आपण जे माननीय शरद पवार साहेबांच्या नावावर जे आपलं भाग्य फळफळलं किंवा जे शिखर आपण गाठलं तर त्यालाही तडा जाईल.